नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. आषाढी एकादशी व देवशनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवासाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातीचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही, तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म असे म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. वारीचे 2 प्रकार आहेत, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या यावेळीस आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात. कार्तिकी वारी वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर, आळंदी, देहू येथे जातात. वारकरी महाकाव्य. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो. स्थान परत्वेच्या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महाकाव्य किंवा वारकरी महाघोष असे म्हटले जाते. मंडळी, नक्कीच तुम्हाला आषाढी एकादशी आणि वारकऱ्यांबद्दल माहिती आवडली असेल. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.